नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. पुण्यातील अखिल भारतीय कराओके गायक परिषद या संस्थेच्या वतीने स्वरातून श्रद्धांजली या कार्यक्रमातून महान गायिका पद्मविभूषण स्वर्गीयवासीय आशा भोसले यांना पुण्यातील 61 गायक गायिका मिळून आशाताईंच्या गाजलेल्या 93 गाण्यांनी श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाचे आयोजन अशोक जाधव यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व कलाकार आणि उपस्थित मान्यवरांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आशाताईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून केली. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नगरसेविका स्वप्नाली पंडित, कसबा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष अजय दराडे, अनहिता कपूर, नितीन पंडित, पियुष शहा, दत्ता सागरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास दिलीप ढमाले, गीता कोसंदर, नीता ढमाले, श्रीकांत कुलकर्णी, उदय पारखी, करुणा पाटील, आप्पासाहेब कांबळे, रमेश लोखंडे, मनोज गवळी आणि बाबूराव सुगंधी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे बहारदार, माहितीपूर्ण व मिश्किल सूत्रसंचालन रोहिणी मानकर यांनी केले. अशा दिदींना स्मरण करण्यासाठी अखिल भारतीय कराओके गायक परिषदेच्या वतीने अखिल भारतीय नाट्य परिषद पुण्याचे खजिनदार अशोक जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आशा भोसलेंच्या झाल्यामुळं फार मोठी संगीत क्षेत्राची जशी हानी झाली आहे, त्याचप्रमाणे नवोदित कलावंतांना एक आदर्श असं व्यक्तिमत्व जे मराठी इंग्लिश चित्रपटसृष्टीमध्ये फार मोठ्या गायिका म्हणून, एक प्रसिद्ध अशा गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या. आशाताई गायिका म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठ होत्याच, परंतु त्याबरोबर व्यक्ती म्हणूनही फार मोठ्या होत्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ज्याची स्थापना कोल्हापूरमध्ये झाली
आणि आशाताई लता दिदींचं करिअर सुद्धा कोल्हापूरमधून झालेलं आहे. पण बऱ्यापैकी मराठी कलावंतांच्या सानिध्यात वाढलेले हे सर्व कुटुंब आणि नेहमीच मराठीची नाळ कधी त्यांनी सोडलेली नाही. मराठी गायन क्षेत्र जगभरात कसं प्रसिद्ध होईल अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी गायन केलेलं आहे. एवढ्या वर्सेटाईल सिंगर्स कदाचितच अस्तित्वात असतात किंवा होतात. त्यामुळं आशाताईंचं जाणं हे आपल्याला फार दुःखदायक आहे. आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या ज्या अजरामर गायनाची कलाकृती आहेत त्या जवळजवळ 61 कलावंत सादर करतायत आणि 90पेक्षा जास्त आज गाणी इथं सादर होणार आहेत. खरोखरच या कराओके परिषदेचे करावं अभिनंदन कमी आहे. आणि या माध्यमातून नवोदित गायकांना आशा दिदी काय होत्या, आशाताई काय होत्या हे समजेल. त्यांच्या गाण्यामध्ये केवढ्या वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या हे सुद्धा आपल्याला समजेल. निश्चितच त्यांची बरोबरी कुणी करू शकणार नाही, त्यांच्या एवढ्या सुंदर गायिका कुणी तयार होणार नाही. परंतु त्या प्रेरणेने काही कलावंत एक चांगले गायक बनले तर निश्चितच त्यांना एक चांगली श्रद्धांजली होईल. मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि नृत्य परिषद महाराष्ट्र, बालगंधर्व परिवार ट्रस्ट या सर्व आमच्या संस्थेच्या वतीने आशाताईंना श्रद्धांजली वाहतो. आणि कराओके परिषद अशा वेगवेगळ्या उपक्रमातून आपल्यातून गेलेल्या कलाकारांना परत जिवंत ठेवतात, आपल्यासाठी त्यांचं मार्गदर्शन ठेवतात. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार, मी मिसेस गीतांजली राहुल कोसंदर. आज आम्ही इथे जो गायनाचा आशाताईंच्या श्रद्धांजलीनिमित्त जो कार्यक्रम घेतला तो आत्ताचा आमचा पहिला जो स्लॉट आहे तो अतिशय छान प्रमाणे पार पडलेला आहे. आम्हाला सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आमच्या टीमवर्कनी पण खूप आम्ही मेहनत करून हा प्रोग्राम अरेंज केला होता. त्याबद्दल आणि सगळ्या गायकांचे पण मी धन्यवाद मानते. नमस्कार, मी अनायता कपूर. आज अखिल भारतीय गायक परिषद ह्यांचा आशा भोसले ह्यांच्या श्रद्धांजलीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे अशोक जाधव यांनी, तो कार्यक्रम भरपूर सुंदर झाला. गायक पण सुंदररित्या गात आहेत. आणि मी अशोक जाधव यांना 1-2 महिन्यापूर्वीच बोलले होते की आपण आशाताईंचा लाईव्ह इन कॉन्सर्ट हा कार्यक्रम घेऊया. पण अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली आणि आज आपल्याला त्यांच्या श्रद्धांजलीनिमित्त हा कार्यक्रम घ्यावा लागतो आहे. त्याबद्दल सर्वांना मी गायकांना शुभेच्छा देते आणि आयोजकांचे आभार मानते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव रोहिणी राजेंद्र मानकर. मी आजच्या कार्यक्रमाची निवेदिका आहे. कार्यक्रम अखिल भारतीय कराओके गायन स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. त्यामुळं श्रद्धांजलीप्रत आपण कार्यक्रम या ठिकाणी सादर करत आहोत. कार्यक्रमाचे आयोजकांच्या सर्व टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. अशोक जाधव सरांची टीम खरंच खूप छान काम करत आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. अशोक जाधव सर सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष आहेत पुणे शहराचे. तर त्यांनी हा कार्यक्रम घेऊन खरंच भावपूर्ण श्रद्धांजली सांस्कृतिक विभागाकडनं आशाताईंना दिली असं मी म्हणते. धन्यवाद. कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गायकांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी दिलीप डमाले. ॲक्च्युली अशोक जाधव सर जे आहेत त्यांनी 1 महिन्यापूर्वी एक संकल्पना मांडली होती की आपण कराओकेनिमित्त अखिल भारतीय गायक परिषद स्थापन करू. पण तो योग आपला उशिरा खूप आला. त्यानंतर आशाताई गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की असं आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, श्रद्धांजलीवर आपण कार्यक्रम घेऊया. म्हणून मग हे सभागृह जे आहे त्या सभागृहामध्ये ट्रस्टींना मी विचारलं की बाबा असं कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि आशाताईंना श्रद्धांजली म्हटल्यानंतर त्यांनी कुठलीही रक्कम वगैरे न घेता कार्यक्रम करायला आम्हाला परवानगी दिली. त्याबद्दल पहिल्यांदा संतमाई सभागृह ट्रस्टी यांचे मी आभार मानतो. आणि त्यानंतर आम्ही सगळी टीम एकत्र येऊन गेले 8-10 दिवस कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि त्या नियोजन केल्यानंतर आज जो कार्यक्रम घेतला गेला त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला जे चांगल्या प्रकारचे गायक वगैरे मिळाले आणि छान अतिशय उत्तम सादरीकरण त्यांनी केलं. त्याबद्दल आज कार्यक्रम घेतल्या समाधान झालेलं आहे. थँक्यू.
नमस्कार, मी अशोक जाधव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचा कोषाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराचा चित्रपट सांस्कृतिक विभागाचा अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे. आशाताई गेल्या, त्यांना गायकांच्या वतीने श्रद्धांजली व्हायची वेळ आली आमच्यावर. एक चतुरस्र गायिका आशाताई होत्या, म्हणून मी माझे सहकारी मित्र दिलीप ढमाले, गीता कोसंदर, नीता ढमाले, उदयजी पारखी, रोहिणी मानकर अशा सर्व सहकारी मित्रांशी गप्पा मारल्या आणि आमचा निर्णय झाला की आशाताईंना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आपल्या पुणे शहरातल्या कराओके गायकांच्या उपस्थितीत करायचा. 93 वर्षाच्या आशाताई, त्यांना 93 गाण्यांची मानवंदन याचा निर्णय आमच्या पहिल्या कमिटीत झाला आणि तिथून पुढं आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागलो. अक्षरशः अंगावर शारा येतो एवढं काम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्या सहकारी मित्रांनी केला. सोपं नाही एखादा कार्यक्रम जर सक्सेसफुल म्हणतो आहे, कार्यक्रम पुण्यात खूप होतात. सक्सेसफुल कार्यक्रम करायचा असतं त्याला नियोजनबद्ध कामाची जोड लागते आणि अशी कामाची जोड या सर्व सहकारी मित्रांनी मला दिली. आशाताई या चतुरस्र नारी होत्या, मी माझ्या श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये सांगितलं. पण त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं, त्यांनी हर प्रकारची गाणी म्हणली. कोळी गीतं असतील, बालगीतं असतील, पॉप सॉन्ग असेल, कोळी गीतं असतील, लावणी असतील, अशा विविध चित्रपटांमधून त्यांनी गाणी गायली आणि ती लोकप्रिय पण केली. आशा दीदींना सॅल्यूट आहे. अशा निमित्ताने आम्ही सर्व कलाकार एकत्र आलो. 93 गाण्यांची मानवंदना 61 गायकांच्या मधून आम्ही देणार आहोत. सकाळी 10:10 या कार्यक्रमाला सुरुवात झाली. खूप सुंदर पहिलं सेशन संपलं. आता परत गायक लोक जेवतील, खूप प्रेमाने सभागृहात येतील, दुसरं सत्र चालू होईल. पण आशा दीदींसारखी गायिका होणे नाही. आशा दीदींना अखिल भारतीय कराओके गायन परिषदच्या वतीने अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. सर्व सहकारी मित्रांच्या वतीने सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहतो.